करू? सगळे किती खुश आहेत. कसं सांगू त्यांना की गौतम? बाय बोल ना काहीतरी. सगळे थांबलेत तुझा होकार ऐकायला. पुअर बाय. नाही तर तू म्हणणार नाहीस आणि हो तू म्हणू शकणार नाहीस. एवढी ओबिडियंट शाणी मुलगी आहेस ना, तुझ्या मम्मी पप्पाचं ऐक आणि हो म्हण. कम ऑन फास्ट. मला विचार करायला थोडा वेळ मिळेल का? व्हॉट? बाय अगं काय बोलतेस? कसला विचार? हा खूप मोठा आणि आयुष्यभराचा निर्णय आहे. विचार करायला जर थोडा वेळ मिळाला ना तर बरं होईल. ऍक्च्युली ती बरोबर बोलतेय. नाही कसं आहे ना, आपल्या फॅमिलीज एकमेकांना ओळखतात पण आम्ही एकमेकांना ओळखत नाही. आत्ताच भेट झाली आमची, तर तशी ओळख नाही आहे. सो मला असं वाटतं की वेळ घ्यायला काही हरकत नाही. असं वरी टेन्शन घेऊ नकोस. तुला हवा तितका वेळ घे. माझी काहीच हरकत नाहीये. पण तुला पसंत आहे ना मुलगी, मग हिला काय प्रॉब्लेम आहे? मी जरा बोलू का बायशी? काकू नाही प्लीज. हे बघा तिला समजावं वगैरे नका, फोर्सही करू नका. हे बघा आयुष्यातले हे इम्पॉर्टंट डिसिजन्स असे फोर्सफुली नाही घेऊ शकत. आणि ती बरोबरच बोलतेय ना. इनफॅक्ट मला तिचं आवडलंय की ती विचार करून डिसिजन घेणार आहे. का केलंस तू असं? काय एवढं हेल्पलेस केलंस मला? काय गेम होता हा तुझा? मला माहिती आहे आसावरीचं माझ्यावर प्रेम आहे, पण मी इथे काहीच नाही करू शकलो. कारण जर मी काही केलं असतं तर ती हेल्पलेस झाली असती, ती प्रॉब्लेम मध्ये आली असती. आसावरी नाही होऊ शकत का माझी? मग तू का आम्हाला एकमेकांसमोर आणलंस? का आमच्या दोघात एक कनेक्शन डेव्हलप केलंस? आणि जर हेच होणार होतं तर आम्हाला का भेटवलंस? वाईट आहेस तू. हे कोणी ठेवलं इथे? कामते पण ना. कामते काय झालं? जागा ठेवायची. उचला ते. माझं नाही सर. मग कोणाचं? माहित नाही सर. लक्ष कुठे असतं तुमचं? सर पाण्याची बाटली आणायला गेलो होतो. इथे माझ्या गाडीचा टेबल केलाय कोणीतरी. ही वडापाव ठेवायची जागा आहे का? लक्ष देता जरा. हो सर, सॉरी सर. त्यांच्यावर कशाला ओरडतोयस? तुम्ही जा. मी ठेवला होता तो. तू? हो, खरं तर नव्हते ठेवणार, पण तिकडे ते आजोबा त्यांना रस्ता क्रॉस करायला मदत करायला गेली होती. हॅव यू लॉस्ट युअर माइंड? अरे मुद्दाम नाही केलं मी. मला नव्हतं माहिती तुझी गाडी येते. कोणाची असेल ही? काय पद्धत आहे? तुला ऐकू येतं ना? मी बोलली ना त्या आजोबांना मदत करायला गेली होती. माहिती आहे तुझी सगळी नाटकं. अकलीच्या नावाने बोंब आहे नुसती. माझी अक्कल काढतोय आणि स्वतःची अक्कल काय खिशात ठेवलीस? अन्न खाली टाकायची काय गरज होती? मी खाली टाकलं नाहीये, ते चुकून पडलंय. मग मी सुद्धा त्या आजोबांना मदत करायला गेली होती म्हणून घाईघाईने इथे ठेवला. माझी काही चूक नाही. तरी सुद्धा ही जागा नाहीये वडापाव ठेवायची. म्हणून तू असं फेकून देणार आहेस? मला भूक लागली होती म्हणून घेतला होता मी तो वडापाव. एरवी ना मी कोणाच्या गाडीकडे बघत सुद्धा नाही. तुझ्या रागाच्या भरात फेकलंस ना तू हे. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो ना आपण. साऊ दे, मी कोणाला सांगते. तुला कसली किंमत असणार रे अन्नाची आणि ते बनवणाऱ्या माणसांच्या कष्टाची? मूर्ख. सोड मला. तुला खरंच असं वाटतंय आयुष्यात मी तुला कधी थांबवेन? होपलेस. जाऊ द्या.
आईला घेऊन ये. शहाणपणा बॉय. काय ग झाला का विचार? काय एवढा मोठा विचार केलास ग तू? अगं बाय, तेवढा चांगला मुलगा आहे अगं तो. घरचे ओळखीचे आहेत, काय अपेक्षा नाहीत त्यांच्या आणि त्यांनी पसंत केलंय तुला. होकार द्यायचं सोडून हे काय विचार विचार तुझ्या डोक्यात चालू आहेत? अगं विहिरीत ढकलतोय का आम्ही तुला? हा, नशिबाने चांगलं मिळतंय ना तर विचार करत बसू नकोस, होकार दे. मम्मा बाय, त्यांना लगेच मुली मिळतील, तुला नाही मिळणार, असं शोधून सुद्धा नाही सापडणार कोणी. अगं लग्न लग्न करून माझी झोप गेली ते दिसत नाही का ग तुला? पहाटे 4 वाजता उठून 30 डबे करते मी कंबर मोडेपर्यंत, ते दिसत नाही का तुला? हा माणूस घरासाठी मुलींसाठी एवढा राम राम राबतो, एवढे कष्ट करतो, दिसत नाही का तुला? आहे ग, स्वतःसाठी कधी काहीच घेतलं नाहीये त्यांनी. चप्पल जरी तुटली ना तरी शिवून शिवून वापरतो, पण मुलींसाठी मात्र पै पै अगदी जमा करून ठेवतो. हे सगळं दिसत नाही का तुम्हाला? काय ग, तुला आई बाबांची परिस्थिती कळत नाही का? किती दिवस इथे राहणार आहेस? वय काय तुझं? आयुष्यभर आई बाबाच्या उरावर बसणार आहेस तू. मम्मा तुम्ही मध्ये बोलू नका. बोल ना, काय विचार चालू आहे तुझा? कळू दे आम्हाला. त्यांच्याशी बोलू नकोस, माझ्याशी बोल. बोल नाही तर ए पम्मा, बस झालं, बस.